शेकडेवारीवरील उदाहरण बघूयात. राम त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 50% रक्कम किराणा मालावर खर्च करतो, 20% रक्कम कपड्यावर खर्च करतो आणि 5% रक्कम औषधावर खर्च करतो. तरी देखील त्याच्याकडे 12,500 रुपये शिल्लक राहतात. तर रामचे मासिक उत्पन्न किती? बघा, 100 रुपये हे सर्व टक्केवारीमध्ये दिलंय. मग तो किती खर्च करतोय? 50%, 20% आणि 5% खर्च करतोय, हो की नाही? आपल्याला उर्वरित रक्कम काढायची त्याची. मग आता बघा काय होईल. 100 मायनस किती होईल? हे 75. मग त्याच्याकडे उर्वरित किती रक्कम राहिली? 25% रक्कम. 25% रक्कम म्हणजे किती? 12,500, हो ना? मग काय होईल माहितीये का? 125 वर 2 शून्य गुणीला 100 भागीला 25. या 25%चे व्यस्त केले. मग हे किती होईल? 25 5 सव्वाशे, 500. 500 गुणीला 1000 किती? त्याचे मासिक उत्पन्न 50,000 रुपये. पर्याय क्रमांक 1.